तर प्रश्न विचारायचा आहे, पण त्याच्यावर मत जाणून घ्यायचं आहे. असं वाटतं, की प्रत्येकाला पैशाचं व्यवस्थापन येतं. अशा प्रत्येकाला असं वाटतं, की मी ग्रेट आहे. मला माहिती आहे, की पैसा कसा हे करायचा, कसा वापरायचा. तर ह्या दृष्टिकोनाला तुम्ही कसं बघता? बघा, पैशांच्या व्यवस्थापन ज्याला म्हणता येईल फायनान्शियल मॅनेजमेंट, जी की इन्व्हेस्टमेंट, शेअर्स, SIP या टर्म्स मध्ये असती, तो खूप हायपर व्हर्जन झालाय पैशाच्या माइंडसेटचा. पण त्याच्या पूर्वी जो आपला इनर सेल्फ काय, आपला इनर बिलीफ काय पैशांच्या बाबतीतला, तो पैशांचा माइंडसेट आपल्याला खूप जास्त गरजेचा आहे आणि महत्वाचा आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती पैसे कमवाल हे तुमच्या माइंडसेट वरती 200% डिपेंड असतं. कारण लक्षात घ्या, ब्रह्मांडाचं काम कसं चालतं माहिती आहे का, की तुम्ही म्हणजे आज बिलीव्ह रिसीव्ह 3 बेसिक स्टेप्स खूप ठिकाणी तुम्ही वाचलं पण असेल, की तुम्हाला मागायला शिकावं लागेल, तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल की मला हे भेटलंय, आणि तुम्हाला रिसीव्ह केल्यासारखं भेटल्यासारखं जगावं लागेल. पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का, ज्या व्यक्तीचा माइंडसेट श्रीमंत नाही ना, तो मागताना पण तेवढंच मागेल. म्हणजे मी ट्रेनिंग मध्ये नेहमी प्रश्न विचारतो, की समजा उद्या अंबानीचा नंबर मी तुम्हाला दिला आणि एक कॉल तुमचा घेलतो आणि तुम्हाला जे काही तुम्हाला हवंय तो देईल, तर तुम्ही त्यात काय मागणार आहे? तर मॅक्सिमम लोकांची जी डिमांड असते ना, ती त्यांच्या आजच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकणाऱ्या अमाऊंट पुरतीच त्यांची येते. बरोबर. म्हणजे मला 2 लाख पाहिजे, मला 2 कोटी पाहिजे. सो हा माइंडसेट आहे. पण देणारा कोण आहे ना? देणारा आपण ज्याला मागतोय अंबानी नाही आहे. असे हजारो अंबानी बनवणाऱ्या ब्रह्मांडाकडे आपण मागणार आहोत. पण ते मागताना आपण घाबरतो, कारण आपल्या माइंडसेट मध्ये काय आहे, की मला 5 लाखच भेटतील.